नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज जेवणात बनवणार आहे गवारीची भाजी. तेल टाकून घेतलंय कढईत. गवार स्वच्छ धुवून घेतली. आपलं तेल गरम झाले, गवार टाकून घेणार तेलात. मीठ चवीनुसार. फक्त तेलात 10 मिनिट आपण गवार शिजवून घेणार आहे. आता थोडी फ्राय झाली की झाकण ठेवून दे. आता गॅस बारीक करून 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून देऊ. पाहूया आता गवार झाली का आपली. गवार आपली झाली, शिजली, बरोबर फ्राय झाली. काढून घेऊया गवार. फक्त गवार काढायची, तेल तसंच राहून द्यायचं त्याच्यातलं. पहिलं तेल गवार फ्राय झालेलं, अजून थोडं तेल टाकूया याच्यात. कांदा घेतलाय मी बारीक चिरून आणि लसूण घेतलाय बारीक चिरून. कांदा लसूणाचं टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून कांदा लसूण फ्राय करून घेऊया. आता कांदा लसूण चांगला फ्राय झालाय तेलात. गॅस बारीक केलाय. थोडं जिरं, मोहरी, हळद पावडर आणि घरचा काळा मसाला आहे तो 2 चमचे टाकलाय. मसाला फ्राय झाला की गवार टाकून घेते. अर्धा ग्लास पाणी टाकलं. बिना पाण्याची पण फ्राय केली तरी छान लागते गवार. मीठ जरा बेतानेच टाकायचं, कारण आपण पहिले तेलात गवार फ्राय केली तेव्हा मीठ टाकलं होतं आणि कांदा फ्राय करायला पण मीठ टाकलं होतं. आता इथं अर्धा चमचा मीठ टाकलंय. एक उकळी येऊन देऊ याला. आता इथं उकळी आली, याच्यात थोडं शेंगदाणे खोबऱ्याचं कूट टाकलं. हलवून घेतल्याने कोथिंबीर टाकली. आपली इथं चटपटीत तर्रीबाज गवार तयार झाली.